मीन रास. मीन रास ही 12 राशींपैकी 12वी रास आहे. या राशीची आकृती माशाची जोडी अशी आहे. या राशीचा स्वामी गुरु असून अंक 7 आणि 3 आहेत. ही रास कृपा व करुणाचे प्रतीक आहे. सौम्य, उदार, चंचल व शांत रास आहे. कफ प्रकृतीची, वृद्ध, उजळ रंगाची, सत्वगुणी, जलतत्वाची, ब्राह्मण जातीची स्त्री रास आहे. शुभ कार्याचे प्रतिनिधित्व करणारी, रात्रीबली, द्विस्वभावी, जलचर, उभयोदय, श्रीमंत अशी ही समराशी आहे. शरीरातील दोन्ही पाय, तळवे व पायाची बोटे यावर मीन राशीचा अंमल आहे. तर ही पाहिली आपण थोडक्यात माहिती मीन राशीबद्दल. आता हा महिना आपल्या राशीला कसा जाणार आहे ते बघूयात. हा महिना आपल्या राशीला अचानकपणे धनलाभ देणारा असा जाणार आहे. महिन्याची सुरुवातच एका आनंदी वार्ताने होईल. घरामध्ये एका सदस्याला नोकरी लागेल आणि त्याच्या मेहनतीला फळ मिळेल. या आनंदी वार्ताने घरातील वातावरण अगदी आनंदाने भरवून जाईल. सगळीकडे एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. सगळे अगदी हर्ष आणि उल्हासामध्ये भरभरून त्याचा आनंद लुटतील. काही कौटुंबिक बाबतीत सुरुवातीला थोडे निराशा होईल, पण हळूहळू काळ जसा पुढे सरकेल तसे आपल्याला आपल्या घरामध्ये प्रसन्नता वाढेल आणि आपल्या घरातील वातावरणही आनंदी राहील. आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या नातेसंबंधामध्ये जर काही आपापसांमध्ये आपले मतभेद झाले असतील तर तेही पूर्णपणे मिटण्याचे सध्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपल्यामधील जो काही एकोपा आहे, एकी आहे ती वाढेल आणि आपल्यामध्ये सकारात्मक भावना निर्माण होतील आणि त्यामुळे आपले जे काही नाते आहेत ते पहिल्यापेक्षाही जास्त घनिष्ठ होण्याची शक्यता आहे आणि त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्यावा. आपल्याकडून एखाद्याशी बोलताना नकळतच त्यांची मने दुखावण्याची शक्यता आहे. तरीही आपण कोणाशीही बोलत असू, संवाद साधत असू, मग ते व्यक्ती कोणीही असो, नातेसंबंधी असो, मित्रमंडळी असो अथवा आपले सहकारी मंडळी असो, प्रत्येकांना आपण नीट विचार करूनच बोलले पाहिजे. कारण उगीचच नात्यामध्ये कटुता येण्याची शक्यता आहे आणि आपल्याकडून नकळतच त्यांची मने दुखावण्याची पण शक्यता आहे. म्हणून जरा जपूनच बोला. कोठे आर्थिक गुंतवणूक केलेली असेल तर त्यातून आपल्याला भरपूर धनलाभ मिळण्याची शक्यता आहे आणि याचा तुम्हाला भरपूर फायदाही होईल. देवदर्शनासाठी कोठे यात्रेला जाण्याच्या तयारीत असाल तर नक्की जा. आपले खूप सुंदर आणि भक्तिभावाने दर्शन होईल. सोबतच यातून आपल्याला मिळणारं जो काही मानसिक समाधान आहे, जी काही शांती आहे, याचे तर कशाचीच बरोबरी केली जाऊ शकत नाही. एवढं तुम्हाला समाधान मिळेल आणि मनही शांत वाटेल. एखाद्या क्षुल्लक कारणाने आपले मन अप्रसन्न राहील, थोडीशी निराशा आणि असंतोष वाटेल. पण इथे रडत बसून काहीही फायदा नाही. आपण आपले मन एखाद्या आपल्या आवडत्या कामामध्ये किंवा दुसरीकडे कुठे गुंतवा, म्हणजे या सर्व समस्या आपोआपच जातील आणि मन स्थिर व्हायला तुम्हाला मदत मिळेल. अचानकपणे खर्च वाढण्याची शक्यता आहे, तरीही प्रत्येक खर्चाचे नियोजन करा आणि गरज असेल तितकेच आणि तेवढेच पैसे खर्च करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक कार्य अडथळ्यांविना पार पाडता येईल. कोणतेही काम असो, शारीरिक अथवा मानसिक, मग ते नीट आणि काळजीपूर्वकच करत चला. कारण छोट्या मोठ्या दुखापती होण्याची सध्या शक्यता आहे. सोबतच एखादे वाहन चालवत असाल तर वाहन आणि आपली दोघांचीही काळजी घ्या. अचानकपणे काहीही घडण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्याला थोडंसं अलर्ट राहायला पाहिजे. व्यावसायिक वर्गाला हा काळ छोट्या मोठ्या समस्या उत्पन्न करणारा असा जाईल. सोबतच व्यवसायामध्ये जर कोणाशी आपण पैशाचे व्यवहार केलेले असतील तर तेही पैसे थोडीशी अडकण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोणतेही व्यवहार करताना जरा जपूनच करण्याचा प्रयत्न करा. व्यवसायामध्ये आपले जे काही विरोधक आहेत ते आपल्यावर वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करतील, पण ते त्यांच्या या कार्यात कधीच सफल होणार नाहीत. उलट त्यांचेच आर्थिक स्थैर्य बिघडेल आणि त्यांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागेल. परंतु
आपण याच्यातून मेहनत करणे थांबवले नाही पाहिजे. आपण प्रयत्न करतच राहिले पाहिजेत. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी थोड्या अडचणींना सामोरे जाण्याची शक्यता आहे. आपल्याला असलेली नोकरी काही कारणाने बदलावी लागेल किंवा नोकरी सोडावी लागेल आणि आपल्याला नवीन नोकरीच्या शोध करावा लागण्याची शक्यता आहे. परंतु याच्यातून चांगलेच घडेल. तुम्हाला पहिल्यापेक्षाही चांगली प्रतिष्ठेची नोकरी मिळेल आणि तुमच्या कामाला फळ मिळेल. त्यामुळे घाबरून जाण्याची काहीही गरज नाही आहे. जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं असा विचार करा आणि नवीन नोकरीच्या शोधाला लागा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. घाबरून न जाता येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला तोंड द्या आणि योग्य त्या मार्गाचाच अवलंब करायला शिका. तरुण वर्गाला एखाद्या छोट्या व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर करा किंवा एखाद्या भागीदारी व्यवसायामध्ये पैसे गुंतवण्याच्या विचारात असाल तर पैसेही गुंतवा. परंतु यातून आपल्याला लाभच प्राप्त होतील. काही कसोटीच्या प्रसंगांना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे, परंतु इथेही आपण यशस्वी व्हाल. फक्त कोणतेही नवीन कामे करताना लगेचच यश मिळतेच असे नसते. आपल्याला थोडेसे संयम बाळगावे लागेल आणि मगच परिस्थितीचा सामना करण्याची पण गरज तुम्हाला भासेल. उतावळेपणा करून काहीही उपयोग होणार नाहीये. महिला वर्गाला एखादे नवीन आव्हानात्मक कार्य करण्याची शक्यता आहे. त्यातून तुम्हाला नवीन प्रेरणा मिळतील आणि स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी तुम्हाला संधी मिळेल. तरी तुम्ही आलेल्या या प्रत्येक संधीचा पुरेपूर लाभ घ्या. या संधीचं सोनं कसं करायचं याचा तुम्ही विचार करा. एक तुमच्या आयुष्यामध्ये वेगळाच बदल घडवून आणणारा असा हा काळ आहे. तरी तुम्ही याचा पुरेपूर फायदा घ्या. विद्यार्थी वर्गाला सफलता देणारे योग आहेत. त्यांनी जे काही त्यांच्या ध्येयाबद्दल ठरविलेले होते ते पूर्णपणे सफल होण्याची शक्यता आहे. अभ्यासामध्ये अजून प्रामाणिकपणे कष्ट करावे लागेल. मग कुठे पूर्णपणे तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. तुमच्यासाठी अजून भरपूर पायऱ्या आहेत. म्हणून कष्ट करणे थांबवले नाही पाहिजे. प्रयत्न हा करायलाच पाहिजे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही अडचणींना सामोरे जावे लागेल, परंतु याच्यातून एखादा नवीन धडा तुम्ही शिकाल आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी पुन्हा नवीन ताकदीने तुम्ही प्रयत्न कराल. प्रयत्न तर करतच राहिले पाहिजे, मगच आपल्याला यश मिळणार आहे. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला उत्तम स्वास्थ्य असेल. मानसिक आणि शारीरिक आरोग्य अगदी उत्तम असेल. नवचैतन्य भरलेला असा हा काळ आहे. तरी एखादे नवीन गोष्टीचा आनंद घेण्याच्या विचारात असाल, कुठेतरी प्रवासाला जाण्याच्या विचारात असाल तर नक्की जा. पण सोबतच आपल्या शरीराची काळजी घेणं हे विसरून चालणार नाही. आपलं आरोग्य जपा, आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि मग तुम्हाला हवं ते करा. एकंदरीत पाहता हा महिना आपल्याला नवनवीन गोष्टीला सामोरे जाण्याचा असा जाणार आहे. त्यातून काही नवीन गोष्टी शिकाल, लाभ मिळतील, संकटे येतील, पण प्रत्येकाचा तुम्ही सामना कराल. दिवाळी आहे, तरी ही दिवाळी आपल्या सर्वांना सुख, समृद्धी आणि भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. शुभ दीपावली. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.